सरकटे तो उंदीर खुडबुड करून आला, हाकला बरं त्याला. सरकट बाबा का कुठे गेले? रात्र नाही बघत, दिवस नाही बघत, चालला जाते दारू प्याले. तर कायच करू मी? येऊ दे, तर झोडपूनच काढतो आता मी, सोडतच नाही. एवढी दारू काऊन पिता? तुम्हाला काहीच समजत नाही का? म्हणजे रात्र नाही बघत, दिवस नाही बघत, इथं जर खाले पैसा नाही निकडून तुम्ही दारू प्याल. काय नाही वाज घे बघू. लांब व्हा माय, लांब व्हा. माझी मस्कर नाही नवरा आहे ना तुझा मी. नवरा आहे मी. काय करू? नवरा दारू नाही ना प्यालो मी. मग खाली गेले होतात बाहेर? कामासाठी गेलो होतो ना मी. कायचं काम आहे? भूताचं काम आहे काय? काय बघ ना हे स्वप्न, तुला चष्मा नाही ना, तुला दिसणार कसा आणि एवढ्या रात्री कसं दिसणार मी सांगतो. हे नाही ह्याच्यामध्ये ते आपले आहेत ना संस्कार वर्गातले पोट्टे, हे त्यांच्या घराचे पत्ते आणि त्यांच्या आई बापाचे नंबर आहे. ह्याचं कशी मिळाल तुम्हाला? तुला वाटत का माझी वाट नाही काय? मी पण आहे कोणतरी. हे करायला बाहेर गेले? हा ती तुला सांगतो, रात्रभर ते बाहेर होतो ना, ते यासाठी होतो. मी काय केलं, ते संस्कार वर्गातले पोट्टे आहेत ना, त्यांच्या घरात जाऊन प्रत्येकाच्या घरात रात्री गेलो आणि भाऊजी आणि संस्कार वर्गाच्या बाई यांच्या लग्नाची काळी टाकून आलो. एवढं साजरं काम करायला गेल तुम्ही आणि मी तुमच्यावर संशय घेतला. अशी मूर्ख बाई आहे, अशी मूर्ख बाई आहे. हे बघ तुला सांगतो, उद्या संस्कार वर्गाच्या कार्यक्रमात कसा भडका आवडतो ना, असं ना बघाच. मी काय म्हणतो, भूक लागली जेवायला आहे का? काय आहे ना बाप्पा, देतो ना. नाही थांब, त्याच्या आधी मी जरा चपटी मारून येतो ना. झोपतो गप, चल मला जेवायला पण नको, झोपतो. आजोबा चला, आजोबा चला. हा अरे तुम्हाला नाताळची सुट्टी आहे ना, मग आता कुठे निघाला तुम्ही? आजोबा, आज आमच्या संस्कार वर्गाचा शेवटचा दिवस आहे. अरे तुम्ही तर 2 दिवस गेला नाहीत ना संस्कार वर्गाला, मग आता शेवटच्या दिवशी जायची काय गरज आहे? तिकडे खेळत होता काय? चला चला. बाबा, खर तर आज त्यांच्या संस्कार वर्गात खूप छान कार्यक्रम ठेवलाय. मुलांसोबत पालकांना सुद्धा आमंत्रण आहे. मी गेले असते, पण आज अनिश आणि मला व्हिसा प्रोसिजरचं काम आहे. नाही नाही नाही, मी जाणार नाही हा, सांगतो मी नादिया. आजोबा, तुम्ही एक काम करा, तुम्ही आम्हाला सोडून परत या. तुम्ही तिकडे नका येऊ, ओके? हा, तसंही करू शकतो. आणि अर्थात अनिश आणि मला वेळ असेल तर आम्ही त्या दोघांनाही घेऊन येऊ, किंवा गार्गीला सांगू घरी आणून सोडायला. हे बघ, मी एकदा सांगितलं, मी जाणार नाही म्हणजे जाणार नाही, बस. बाबा कमॉन प्लीज, असं काय करताय? बघा ना, म्हणजे गेल्या 2 महिन्यांपासून ही मुलं एकत्र मजा करतायत, टाइमपास करतायत. आज त्यांना कार्यक्रमाला जाऊ द्या. पुन्हा त्यांना कधी कुठे भेटायला मिळेल माहित नाही. आता आम्ही बेल्जियमला गेलो, हे बोर्डिंगला गेले की मग यांना कुठे जायला मिळणार नाही. तिकडे कसं आहे, त्यांना शिस्तीत राहावं लागेल ना. आणि बाबा, आज संस्कार वर्गाचा शेवटचा दिवस आहे. करू दे ना मुलांना सेलिब्रेट. आजचा शेवटचा दिवस आहे म्हणजे उद्यापासून त्या वाटेने जायचा प्रश्नच येत नाही. आजचा दिवस जातो, मुलांचा हिरमोड व्हायला नको. ठीक आहे, मी तयार आहे इरा आणि ईशानला घेऊन जायला, पण मी तिथे थांबणार नाही सांगतो. हा, हो, मुलांना घरी आणून सोडायची व्यवस्था आम्ही करतो, मग तर झालं. आणि काय झालं बाबा, त्या गार्गीनी आता अचानक फोन करून सांगितलं हो. नाहीतर मुलांच्या वर्गानुसार आम्ही आमचं शेड्यूल ऍडजस्ट केलं असतं. ठीक आहे, चला रे. पण हे वेगळे बघा,
मी तिथं थांबणार नाही, या अटीवर येतो. चालेल? हा, चला. तुम्हाला माहितीये ना तिकडे जाऊन काय करायचंय? हो माहिती. अरे चला रे. चला आजोबा जाऊया पण. चला चला चला. लहान पोरांचं का चाललंय तुझं? गोळी गोळी लागेल बाच ना. काय झालं? इतकं अर्जंट का भेटायचं होतं तुम्हाला? 1 करोड रुपयाची बातमी द्यायची तुम्हाला मॅडम. 1 सिंगल पेनी देणार नाहीये मी तुम्हाला. खिशातले पैसे संपले की काहीतरी फालतू आयडिया घेऊन येतात आणि पैसे घेऊन जाता माझ्याकडून. आणि काय झालं? मी आधी जे काम सांगितलं होतं केलं? नाही बाई, ते सांगायला आलं ना का बाबा आम्ही काय केलंय. ते संस्कार वर्गातले ते पोट्टे असतात की नाही, त्यांचे आई बाप त्यांना भडकवलंय. रातभर माया माणूस त्याच कामात होता ना. बाबर झोपही नाही झाली. आज सुद्धा जास्त होऊन झालं, कमी करायला. नाही काय प्रत्येकाच्या घरात जाऊन जाऊन आग लावायला लागली ना, तेव्हा भडका उडायला की नाही. हो ना. पण तुम्हाला एक सांगतो का बाबा, गंमत तर पुढेच आहे. म्हणजे गोष्ट मोठी पुढे आहे. पुढे गोष्ट अशी आहे की त्या बाईनं ठेवला त्या संस्कार वर्गाचा मोठा कार्यक्रम, म्हणजे समारोपाचा. हा, तर आज त्या संस्कार वर्गाचा आहे शेवटचा दिवस. तर समारोपाचा मोठा कार्यक्रम ठेवला त्या बाईनं आज. आहे की नाही? दुधात साखर. म्हणजे प्रेसवाले पण असणार तिकडे. काय बोल लागतंय? तेव्हाच काय करायचं आपण का बाबा, ह्या दोघांच्या लग्नाचा विषय आहे की नाही, त्याचा तमाशाच करून टाकायचा आहे की नाही. सगळं पेपर मध्ये लिहून आलं की चर्चा सुरू. नाईस. दुसरं पण करा ना. ते हल्ली ते पुट्टे पुट्टे नाही काय काय करतात का त्याचं रील बनवतात ना. अरे तर ते रील पण पाठवा. वाव, काय आयडिया आहे ना. म्हणजे आपण ना रील बनवून त्यांना व्हायरल करून टाकू. एक गंमत आहे. आता काय तो मोठा धमाका आहे ना, एकदाच करून टाकू. अजिंक्य, हा मॅम. अरे वा, खूप मस्त डेकोरेशन केलंयस तू. हो मॅम, आपल्या सगळ्या बॅचचा मिळून एकत्र सांगता समारंभ आहे. हो, आपलं ह्या वर्षीचा ह्या टर्मचा शेवटचा दिवस आहे. नाहीतरी सगळीच मुलं परफॉर्म करतात ना, तर परफॉर्मन्सेस आपण इकडे घेऊया दरवर्षीप्रमाणे. पालकांची बसायची व्यवस्था इथे करूया. हं, आणि मुलांना तिथे बसू दे. ठीक आहे? हो मॅम, चालेल. बाकीचं पण बघ सगळं नीट. हो, येस मॅम. गार्गी, हा मावशी. गार्गी, स्नॅक्सचं काय, तो येणार आहे ना? अगं हो, मी आत्ताच बोलले. ते म्हणाले की 1 तासाभरात पोहोचतो. बरं, हे बघ गार्गी, आत्ता सगळे पेरेंट्स यायला लागतील. मग त्यांच्याशी बोलण्यात माझा वेळ जाईल. सगळीकडे लक्ष द्यायला मला जमणार नाही. स्नॅक्सचे सगळे पदार्थ आलेत की नाही, मुलांना सगळं मिळतं की नाही, या सगळ्या गोष्टीवरती तू जातीने लक्ष दे. अरे इरा, ईशा, तुम्हाला मी काय सांगितलंय? निविता, सॉरी. मग काय, परफॉर्म करणार आहात ना? झाली ना सगळी तयारी? लक्षात आहे की नाही? बरं चला, जा तुम्ही बाकीच्या मुलांवर जाऊन बसा. मिस्टर माझगावकर, तुम्ही पण थांबा, बसा ना बाकीच्या पालकांसोबत आणि बघा प्रोग्राम. तुमचं चालू द्या. अहो, तासाभराचा प्रोग्राम आहे. तुम्ही आत्ता घरी जाणार, लगेच त्या मुलांना न्यायला परत येणार, दगदग होईल तुम्हाला. गार्गी, पालक सगळे कुठे बसलेत ते दाखव त्यांना. नको बाळा, हे बघ, मी पलीकडच्या कॉफी हाऊसमध्ये जाऊन बसतो. हा, तुमचा समारंभ संपला ना की तुम्हाला फोन कर, म्हणजे मी मुलांना घ्यायला येईल इकडे. हा, बरं चल, आटप सगळं पटापटा. अरे सान्वी, या, नमस्कार. सान्वी, कशी आहेस बाळा? बरी. गोष्ट सांगणार आहेस ना? हो. पाठ आहे ना सगळं? ही गोष्ट सांगणार नाहीये. का? पाठ नाहीये का तिला गोष्ट? अहो, काही काळजी करू नका, आपल्याकडे काही कॉम्पिटिशन वगैरे नाहीये.
मुलांना जरा कॉन्फिडन्स यावा ना, म्हणून आजचा प्रोग्राम आपण करतोय. काय मॅडम, संस्कार वर्गाच्या नावाखाली तुम्ही मुलांसमोर चुकीचा आदर्श ठेवताय असं समजलंय आम्हाला, म्हणून आम्ही आलोय. काय कसले चुकीचे आदर्श? काय झालं मावशी? अगं यांची आपल्या संस्कार वर्गांबद्दल काहीतरी तक्रार आहे. काय म्हणायचंय तुम्हाला? अहो काय बोलणार मॅडम, या वयामध्ये तुम्ही लग्न करताय, ही शोभा देतं का तुम्हाला? अहो पण हे आम्ही किती विश्वासाने आमच्या मुलांना तुमच्या संस्कार वर्गात पाठवत होतो. आम्हाला वाटलेलं इथे आल्यानंतर मुलांना 4 चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील, त्यांच्यावर चांगले संस्कार होतील. काही काय बोलताय? कुणाशी आणि कुणाबद्दल बोलताय याचं काही भान आहे का तुम्हाला? गार्गी, एक मिनिट. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या माणसांशी बोलायचा हा टोन नाहीये. आणि मला ऐकून घेऊ ना काय बोलायचंय ते. आम्हाला आमच्या मुलांना पुढच्या टर्मला पाठवायचंच नाहीये हे सांगायला आलोय आम्ही. नाहीतर आमच्या मुलांच्या पुढच्या टर्मची फी आम्हाला रिटर्न करा. हो, त्यांच्याशी इतक्या साध्या भाषेत बोलून फायदा नाही. मॅडम, तुम्ही तुमचे संस्कार वर्ग बंद करा. हो हो, न्यूजवाल्यांना आपण सगळं सांगूया. हा संस्कार वर्ग बंद करायलाच हवाय. करायलाच हवाय. करायलाच हवाय. सांगू आपण, बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे, असंच केलं पाहिजे. अगं मावशी, हे वाटेल ते बोलतात आणि तू शांतपणे ऐकून घेतेस. एक मिनिट गार्गी, कारण ते काय बोलतात त्यांचं नक्की म्हणणं काय आहे हे आधी मला ऐकून घेतलं पाहिजे. म्हणून मी शांतपणे ऐकून घेते, पण नंतर मला काय बोलायचं ना ते मी बोलणार आहे. काय बोलणार तुम्ही? तुम्ही या वयात लग्न करताय, त्याचं काय स्पष्टीकरण देणार तुम्ही? तुमचं पाहून आमची मुलं सुद्धा आम्हाला बोलतील की बाबा आपण पण आपल्या आजीचं लग्न लावूया. हे असले प्रकार आम्हाला आमच्या घरात नकोच आहेत. मी तर म्हणते आजचा हा कार्यक्रमच आणून पाडा. बरोबर बोलतात तुम्ही, बंदच करायला पाहिजे. काय करायचं? आमच्या निधी आजीला असं काही बोलू नका. इरा, बघा बघा, ही मुलं सुद्धा तुम्हाला आजी म्हणतायत. यांच्या आजोबांसोबत तुम्ही लग्न करताय ना? काय प्रॉब्लेम आहे? तुमच्या घरी नाहीये तुमचा आजी आजोबा, मग आम्हाला आजी भेटली तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? ईशान, बघा बघा, काय मुलं आहे ती, कशी उर्मटपणे बोलतायत. ते काही नाही, हा संस्कार वर्ग आजच्याच बंद पडलाच पाहिजे. आणि मॅडम, तुम्ही सर्वांची जाहीर माफी मागितली पाहिजे, नाहीतर आम्ही न्यूजवाल्यांना बोलवू. तुम्ही अनिश दादा आणि भैरवी ताईला इथे बोलवून घ्या, मी लगेच येते. अगं पण तू कुठे जातेस? डोंट वरी, हे लोक काहीच करू शकणार नाही. मी पटकन येते. बोलवायलाच पाहिजे आणि सोशल मीडियावर टाकायलाच पाहिजे. नेहमी काय आमच्या मुलांना आम्ही काय काढून दाखवतो इथे नाही नाही असं सांगणार आहे. हे बघ, काल बाबांनी कारखान्यात चक्कर टाकली होती ना, हा तिथल्या स्टॉकचा रेकॉर्ड आहे. नाईस. मी पण आज नारळांची ऑर्डर दिली आहे. हे भैरवी, तुला माहितीये मार्केटमध्ये ना नारळ खवण्याच्या वेगवेगळ्या मशीन्स आहेत. आता हे बघ, आपला जर बिझनेस आता एक्सपॅन्ड होणार असेल तर या अशा मशीन्स घ्यायला काय हरकत आहे? म्हणजे बघ ना, 10,000 मोदकांना लागणारं खोबरं 2 तासात खोवून निघेल. काय सांगतोयस? नाही नाही, आपण नक्की विचार करूयात, फक्त आत्ता नको. आत्ता हातात घेतलेलं मिशन आधी तडीच नेऊया, मग बघ. म्हणजे तू आता बाबांना बोल्यावर चढवल्याशिवाय शांत बसणारच नाहीये. म्हणजे काय, त्याशिवाय आपला हेतू साध्य होणार नाही अनिश. आणि आपण जराही ढिले पडलो ना तर निवेदिता मॅडम आणि बाबांना पुन्हा या मोडवर आणणं आपल्याला खूप अवघड होऊन बसेल. बरोबर आहे, बरोबर आहे तुझं. मॅडमचा फोन आलाय. मॅडमचा फोन? तुला काय येतोय? त्यांचं आणि बाबांचं काही वाजलं तर नसेल ना अनिश? हॅलो मॅडम, बोला ना. माऊ, इकडे एक मोठा प्रॉब्लेम झालाय. इरा, काय काय झालं बाळा? तू रडू नकोस आधी. काय झालं? आजोबा आहेत ना तिथे? भैरवी, फोन स्पीकरवर टाक. काय झालं? हा, आजोबा इकडे नाहीयेत, पण हे बघ ना कसे करतात. प्लीज तुम्ही या ना इकडे.
ते सगळे लोक निवी आजीला खूप त्रास देत आहेत ग. गार्गी दीदी आहे का तिकडे? तिला फोन दे. गार्गी नाही गेली आहे हेल्प मागायला. तुम्ही या ना इकडे फास्ट प्लीज. आम्हाला खूप भीती वाटते. हे लोक निवी आजीला काही करणार नाहीत ना माऊ? माऊ सांग ना ग प्लीज, इकडे या ना तुम्ही. हो हो तुम्ही शांत व्हा. अनिश काहीतरी सिरियस प्रॉब्लेम झालाय वाटतं. हिरायशान, हे बघा, रडू नका. हा, काम डाऊन. आम्ही लगेच येतो तिकडे. ओके, डोंट वरी. भैरवी, चल, त्यांना आपली हेल्प लागेल वाटतं. काय झालं? बघा बाबा, तुमच्यामुळे चुकून गॅस ऑन राहिला होता. लोणचं घ्यायला आलो म्हणून लक्ष गेलं, नाही तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता. मी मुलांची जबाबदारी घेतोय खरा, पण हा असा प्रकार परत घडला तर? सुदैवाने अनिशचं लक्ष गेलं आणि त्याने गॅस बंद केला. मला ईशानची इराची आणखी सोय करता येईल. मुलांना बोर्डिंगमध्ये पाठवणं मला पटत नाही. नाही, मी हार मानणार नाही. यापुढे जरा जास्त काळजीने घरात लक्ष देईन. थँक गॉड काका तुम्ही इथे आहात. काय झालं? असं रडायला काय झालं तुला? काका प्लीज माझ्यासोबत संस्कार वर्गात चला. हो तिथे मुलांच्या पॅरेंट्सने खूप मोठा प्रॉब्लेम करून ठेवलाय. हे बघ गार्गी, आधीच मी खूप टेन्शन मध्ये. उगाच तू म्हणजे चेष्टा करून आणखी मला त्रास देऊ नको प्लीज. मी खरं सांगते काका. अहो तिथे मुलांचे पॅरेंट्स आलेत आणि मावशीला नको नको ते बोलतायत. मला काहीच सुचत नाहीये मी काय करू. मावशीला खरंच तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही प्लीज माझ्यासोबत चला. जरा सांगून आता जा. हे ना, हे तुमचं लांडगा आला रे आल्यासारखं होतंय. जेव्हा खराच प्रॉब्लेम येईल ना, तेव्हा तुमच्या अशा वागण्यात ना मला मावशीला मदत करता येईल ना त्यांना माझ्या मदतीला येता येईल. काका विश्वास ठेवा माझ्यावर. दिस इज नॉट अ प्रँक. तुम्ही प्लीज माझ्यासोबत चला. चल, करतो बरोबर एकेकाला. एक मिनिट. मघासपासून अतिशय शांतपणे तुमचं सगळं बोलणं मी ऐकून घेतलं. आता मला बोलायचंय आणि तुम्ही ऐकून घ्या. ही चुकीची गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली आहे मला माहिती नाही, त्याचा पत्ता मी लावणारच आहे. पण हा तुमचा गैरसमज करून देण्यात आलाय, असं काही नाहीये. सगळी शहानिशा आपण करूच, पण मला हे सगळं मुलांसमोर करायचं नाहीये. बाळांनो, त्या वर्षाताईंबरोबर तुम्ही सगळे जाल आणि त्या तिथल्या हॉलमध्ये बसाल. बाहेरच्या प्लीज. वर्षाताई जरा प्लीज यांना घेऊन जा. निविताई, म्हणजे कार्यक्रम नाही होणार? कार्यक्रम होणार, अजिबात काळजी करू नकोस. जा, तू वर्षाताईंबरोबर जा. आता मला खरं खरं सांगा, ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली? हे बघा, कोणी सांगितलं काय सांगितलं हे महत्वाचं नाहीये, पण हा जो प्रकार चालू आहे तो खूप चुकीचा चालू आहे आणि तो इथेच थांबवला पाहिजे. हो, हा आमच्या संस्कृतीचा अपमान आहे. आणि तुमच्यासारख्या लोकांना जर धडा शिकवला नाही ना, तर अख्खा समाज बिघडेल. आमच्या संस्कृतीची अशी खिल्ली उडवण्याची परमिशन आम्ही नाही देणार. हा संस्कार वर्ग आत्ताच्या आत्ता बंद करा. एक मिनिट. हे बघा, मी रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहे. माझा कार्यक्रम बंद करण्याचा तुम्ही प्रयत्न जरी केलात ना, तरी तुम्हाला परिणामांना सामोरं जावं लागेल. हे पहा,
तुम्ही तुमच्या पदाची धमकी आम्हाला देऊन आमचं तोंड बंद करू शकत नाही. तुम्ही पोलीस अधिकारी होतात म्हणून समाजात कुठलाही चुकीचा संदेश देण्याचा अधिकार तुम्हाला मिळतो असं तुम्ही समजता? ते काही चालणार नाही. हे बंद झालंच पाहिजे. बंद झालं पाहिजे आजचाच. हा बंद करा, बंद करा. खबरदार पुढे गेलात तर. हो मी घाबरत नाही तुम्हाला. हा कार्यक्रम उधळल्याशिवाय आम्ही कोणी जाणार नाही.